नमस्कार, मी अंजली. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण शेवयाच्या खिरीचं प्रीमिक्स बनवणार आहोत. तर त्यासाठी ह्या गव्हाच्या शेवया घेतलेल्या आहेत. तुम्ही कुठल्याही शेवया घेऊ शकता, रवा मैद्याच्या पण असतात. तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता. तर हे साधारण आपण हे दोन असे हे गोल असतात, दोन ताटं म्हणतो तशी घेतलेली आहेत. तर आपण हे थोड्याशा बारीक करून घेऊया, हाताने अशा चुरडून घेऊया. आता हे बारीक करून झालेलं आहे. आपण वाटीनं मोजून बघूया. दोन वाट्या झाल्या, साधारण 3 वाट्या झालेल्या आहे. आपण जी वाटी घेतो प्रमाणासाठी सगळे पदार्थ मोजायला सेम आकाराचीच वाटी घ्यायची, सेमच वाटी घ्यायची. वाटीचा आकार चेंज करायचा नाही परत, म्हणजे पदार्थ आपला कधीही चुकत नाही. आता हे आपण वजनानं सुद्धा बघूया. 245 म्हणजे साधारण पाव किलो. आता गॅसवर एक कढई ठेवून घ्यायची, गॅस लावून घेऊया. आता हे आपण तुपावर खमंग भाजणार आहोत. तूप घालायचं आणि हे बारीक केलेल्या शेवया आहेत ह्या घालून घेऊया. शेवयांचा कलर बदलूपर्यंत एकदम लालसर बारीक गॅसवर भाजायचं. सुरुवातीला कढई तापवून घ्यायची. एकदा कढई तापली की गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर असं शेवयांचा कलर चेंज होईपर्यंत हे भाजून घ्यायचं. तूप थोडं कमी जास्त करू शकता. नंतर आपण जेव्हा खीर करणार आहे तेव्हा वरून तूप घातलं तरी सुद्धा चालतं. एक 2-3 चमचे होईल एवढं तूप आत्ता आपण घातलेलं आहे. आपली मुलं बाहेर असतात, शिकायला असतात किंवा नोकरीनिमित्तानं असतात. मुली बाहेर असतात, हॉस्टेलला असतात, सुना जॉब करत असतात. तर त्यांच्यासाठी हे आपण तयार करून दिलं तर खूप छान आहे. 1 मिनिटामध्ये आपल्याला शेवयाची खीर तयार होऊ शकते आणि पौष्टिक. आणि आपण पोटभरीचं म्हणतो तसं ह्या खिरीमुळं पोट पण पटकन भरतं. भाजत असताना मध्येच सोडायचं नाही, नाहीतर करपण्याची शक्यता असते. शेवया नाजूक असतात, पटकन करपतात. म्हणून हळूहळू असं हलवत राहायचं. हे खिरीचं प्रीमिक्स आहे ते फ्रीजशिवाय बाहेर राहू शकतं. फॉरेनला वगैरे मुलं असतील तर अजिबातच फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. तिकडं तर 6-6 महिने छान राहतं. आपल्याकडं आपण महिनाभर यूज करू शकतो, कारण इथल्या इथं असता आपण परत परत देऊ शकतो. आता थोडा थोडा कलर चेंज होत चालला आहे. आपल्याकडं सुद्धा कोणी अचानक येणारे पाहुणे असतील, गेस्ट असतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे 2 मिनटात तयार होणारी खीर आहे. एखादा तिखट पदार्थ त्याच्याबरोबर ही खीर, असं घरातलेच पदार्थ आपण दिले तर छान वाटतं. आता आपण गॅस बंद करूया. ह्या तापलेल्या कढईमध्ये अजून थोडासा कलर चेंज होईल आणि अजून थोड्याशा त्या भाजतील. तर आता आपण गॅस बंद करूया. गॅस बंद केल्यानंतर सुद्धा एक 2 मिनिट आपण हलवायचं आहे त्याला, नाहीतर कढई तापलेली असते तिथं लगेच ते काळ्या होतात शेवया. त्याचा ताव कमी होईपर्यंत आपण मिक्स करायचं छान असं. हे गार होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. गॅसवर एक पॅन ठेवायचं, गॅस लावून घेऊया. परत थोडंसं तूप घालूया. आपण थोडे काजू परतून घेणार आहोत त्याच्यात. काजू पण छान असे परतून घ्यायचे. काजू आपण तळून घेतलेले आहेत. पाव वाटी खारीक पावडर घेतलेली आहे, ते आता ह्यात गरम तुपामध्ये घालून थोडी परतून घेऊया. अगदी 2 मिनटं खारीक पावडर परतायचे, खूप वेळ परतायचं नाही. ती सुद्धा लागली खाली तर करपट वास येईल, म्हणून 2 मिनटं छान अशी गरम करून घ्यायची. 2 मिनिट झालेले आहेत. गॅस बंद करूया. नेहमीप्रमाणे गॅस बंद केल्यावर पण थोडंसं हलवत राहायचं. आणि ही ट्रायप्लायची भांडी आहेत ना, ही गॅस बंद केल्यानंतर खूप गरम राहतात. आपण भाजी जरी केली तरी आपल्याला शिजायला जरा 5 मिनिटांनी शिजणार असेल तर गॅस बंद करायचा.
आणि त्या गरम ह्याच्यामध्ये खूप गरम असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये पण त्याची प्रोसेस चालू राहते पुढं 5 मिनटं. त्यामुळे आपण गॅस बंद केला आहे. 1-2 मिनिट आपण हलवूया हे आणि गार करायला सोडून देऊया. आता हे गार झालेलं आहे. आपण एक एक करून हे पदार्थ घालूया. ही खारीक पावडर आहे, ही घालून घेऊया. सगळं हे गार झाल्यानंतर मिक्स करायचं आहे. हे काजू घालूया. तुम्ही काजू, बदाम, बाकीचे सीड्स तुम्हाला काय घालायचे असतील तर ते घालू शकता. हे बेदाणे आहेत. ही खजूर घेतलेली आहे बारीक चिरून, ती घालूया. आणि हे अंजीर आहेत, 4 अंजीर घेतलेले आहेत, बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत, ते पण घालूया. आपण याच्यात साखर किंवा गूळ काहीच घालणार नाही, म्हणून जे गोड पदार्थ, गोडी ज्याला ज्याला आहे ते आपण ह्याच्यात ॲड केलेत. तुम्ही ह्याच्यातला एखादा पदार्थ हे असेल नाही घालायचं तुम्हाला आणि साखर घातला तरीसुद्धा चालेल. परत हे पाववाटी होईल एवढी मिल्क पावडर घेतलेली आहे. साधारण 4-5 चमचे होतील, टेबलस्पून तेवढी मिल्क पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा होईल एवढी वेलदोडा पावडर आहे, वेलची पावडर. आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. खजूर फारच मऊ होती, त्याचे गट्टे झाले तर ते हाताने असे फोडून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. बघा अशी खजूर ही एकत्र अशीच राहिली. खारकेच्या पावडरीमुळे ते सुट्ट होते, आपण सुट्ट केले की थोडंसं असं बघून सुट्ट करून घ्या. आता हे पूर्ण तयार झालेलं आहे. एअरटाईट डब्यामध्ये हे भरून ठेवायचं. बरणीमध्ये ठेवा किंवा एकदम टाईट झाकणाचा असा डबा पाहिजे. तर आता हे डब्यात भरून झालेलं आहे. एअरटाईट असं पॅक करून ठेवून द्यायचं. आपण आता खीर तयार करून सुद्धा बघूया. आता आपण खीर बनवूया. 2 वाट्या दूध घेते मी. त्याच कढईमध्ये घेतले. एवढी मोठी कढई अगोदर होतीच ती आपण भाजलेली. आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा भांडीसुद्धा कमीत कमी पडली पाहिजेत, हा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. आपल्याकडं हँड हेल्पर्स असतात, पण त्यांनासुद्धा उगीच आपण खूप भांडी टाकायची नाहीत. आता पावसाळा आहे, थंडीचे दिवस आहेत, त्यांचीसुद्धा आपण काळजी घ्यायला पाहिजे. दुधाला उकळी आलेली आहे छान अशी. त्याच्यात आपण हे प्रीमिक्स टाकूया. 2 वाट्याला मी साधारण 3 चमचे घेतलं. घट्ट पातळ तुम्हाला कसं हवं आहे त्याच्यावर आपण किती घालायचं ते ठरवायचं. 3 चमचे घेतल्यानंतर सुद्धा जास्त पातळ वाटते, अजून 1 चमचा घालूया आपण. 4 चमचे घेतले. आता ही खीर तयार झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला कमी गोड आहे असं वाटलं तर नंतर थोडी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर शकता वरून. घरी जर छोटी मुलं असतील, त्यांना अजून गोड हवा असेल तर घालू शकता. पण आजकाल मोठी मुलं तीसुद्धा डाएट कॉन्शियस झालेत खूप, त्यांना साखर वगैरे नको असतं. तर ही अशी अतिशय हेल्दी आणि पौष्टिक अशी ही खीर तयार होते आपण विदाऊट साखरेची. नेहमी आपण सगळेच पदार्थ करताना म्हणतो तुमच्या आवडीप्रमाणे थोडा चेंज तुम्ही करू शकता, तर ह्याच्यात पण तुम्ही चेंज करू शकता. 4 चमचे बास होते 2 वाट्यांना. गार झालं की हे परत घट्ट होतं, म्हणून अगोदर घालतानाच खूप घालायचं नाही. आता ह्याला उकळी काढायची बारीक गॅसवर. कधी कुणाला दूध आवडत नाही असं सुद्धा असू शकतं, तर आपण ह्याच्यात मिल्क पावडर घातली त्यामुळे ही पाण्यात शिजवली तरी सुद्धा छान लागते. आता ह्याला उकळी आलेली आहे छान अशी. गॅस बंद करूया आणि 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया. 5 मिनिट झालेले आहेत. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. बदामाचे काप घालून थोडं गार्निश करून घेऊया.
मस्त असं प्रेमिक्स आणि खीर तयार. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू.